आयुष्य म्हणजे एखाद्या कादंबरीसारखं असतं. त्या कादंबरीतील काही पात्र, काही घटना, काही प्रसंग आपल्या हृदयाच्या पानावर कायमचे कोरले जातात, एखाद्या गीतातील सुरावटीसारख्या. त्या दिवशी मी आईला पत्र लिहित होतो. प्रिय माईस, नुकतीच माझी नोकरी गेली आहे. तरीही माझ्याजवळ असलेले सर्व पैसे मी तुला पाठवतोय. जोपर्यंत नवीन नोकरी मिळत नाही तोपर्यंत पैसे पाठवणे जमणार नाही. तरीही लवकरच काहीतरी व्यवस्था करतो. तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. माझा तुला नमस्कार आहे. तुझा लाडका. हां, राहू दे. आई, काय रे बाळा, कसा आहेस? तुला नवी नोकरी लागली? सांगितलं नाहीस? आणि हे काय, एवढं पैसे का पाठवलं? थोडं वर खर्चासाठी ठेवत जा. मला एवढ्या पैशाची काय गरज? मी ऐकतेच असते आता. ऐकतेस ना? हा आई, बोल ना, ऐकतोय. बाकी कसा आहेस? तब्येत वगैरे ठीक ना? चल ठेवते आता. काळजी घे. नमस्कार भाऊ. आपण तोच आहे ज्याने तुमचा पाकिट मारला आणि आपण तुमचा पत्र पण वाचला. लय वाईट वाटला आपल्याला. आपण आपल्या आईसाठी काय करू नाही शकलो आणि तुमचं पत्र वाचल्यावर तर लाज वाटली आपल्याला स्वतःची. म्हणूनच तुमचे पैसे आणि थोडे माझेही पैसे जोडून आईला पाठवले आहे. आपण माझे पैसे चोरीचे नाही. चोर असलो तरी इमानाशी गद्दारी नाही करत आपण. आणि कसं आहे ना, काही झालं तरी आई उपाशी नाही राहिली पाहिजे. पत्रास कारण की असतो हा 2 घडीचा डाव. सारोनी मागे दुःख, सुखही घेते.